तर मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकताय सूर्य मावळतीला चाललाय बघा. सूर्यास्ताची वेळ आहे ना, आम्ही आलोय रानात. तर प्रियांका काय घेऊन आल्या तुम्ही बघा. आता काय आणले बघा. मी ना धणे आणलेत आणि हे खरडून आणलेत. म्हणजे ह्याचं असं केल्याशिवाय, म्हणजे हे असं पूर्ण असतंय आणि ते खरडल्याशिवाय ते उगवत नाही. त्याच्यामुळे हे खरडून आणले मी घरातूनच. तर कुठं टाकणार? इथंच की रानामध्ये. कुठं टाकायचं, ओलसर आहे ती बघून टाकायला लागणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कोथिंबीरशिवाय कुठलीच भाजी चांगली लागत नाही. कालवणामध्ये आपण कोथिंबीर वापरतो. त्याच्यानंतर भाजीमध्ये एखाद्या पदार्थाची सजावट करायचं असेल तर ते कोथिंबीर टाकली खूप छान पण दिसतं. आणि बाजारात कोथिंबीर येते, पण त्याच्यामध्ये काही वेळेस काय होतं, केमिकल्स वापरलेले असतात. त्यामुळे ते आपल्या शरीराला पण चांगलं नसतं. मग आम्ही काय करतो, शेतात असा ऊस वगैरे असतं, त्याच्याबरोबर आम्ही असं माळव पण करत असतो. त्याच्यामध्ये मेथीची भाजी, कोथिंबीर, वांगी असं लावत असतो. मग आता हे रान काय केले, कुळवले ना, नांगरून घेतले, हां कुळवले. तर आम्ही इथेच आता कोथिंबीर लावणार आहोत. तर बघा कशी आम्ही कोथिंबीर लावतो. प्रिन्स पण आलाय आज रानात, आहे की नाही. तर प्रियांका चाललंय कोथिंबीर टोकायची होती, पण तिला म्हटलं काकऱ्या घालून घे. पाणी परवा दिवशी लावलं होतं, त्यावेळेला काही विस्कडली पण नाही, काय नाही. तिला म्हटलं काकरे घालून टाकूया. आणि मेथी पण टाकणार आहे, पण तिने काय आणलीच नाही बघा. तर चला बघ. अरे एवढ्यावर नाही लावायचं, खालनं घे की. आता उन्हाळा आहे त्यामुळं पाणी जास्त आपण जास्त पाजत नाही ना. जास्त खाली घेऊ, खाली ना घेऊस, पाय भरवू नकोस. हा त्याकडं घे बरोबर एवढं खाली पाण्यात. हा बरोबर एवढी बस ना. आणि काय ठिकाणी आपण टोकणार पण आहोत, हे असं पण येतं. आणि मुख्य म्हणजे नाही, कोथिंबीर पूर्ण असं खाण्यायोग्य येण्यासाठी किंवा वापरण्यायोग्य येण्यासाठी ना किती माहिती आहे, 20 ते 25 दिवसांचा कालावधी, एकदम पातळ काय 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. आणि याचं कोंब बारीक याची रोपं येतात ना, त्यासाठी 8 दिवस लागतात. त्यामुळं त्याचा पण व्हिडिओ आम्ही बनवतो. बसकडं वड तिथपर्यंत तुला असं झाकू ना, त्याच्यावर थोडी झाक, पुसट टाक म्हणजे उगवते. हा, आणि ते चेचून घेतल्याशिवाय ते उगवत नाही. त्याच्यामुळे ती करणं महत्वाचं असतं अगोदर. नाही तर पूर्ण आहे तशी टाकली ना, अजिबात उगवत नाही. आता कुठं पुढंच टाकू नाहीत ना, तिकडे घे की. जिथपर्यंत ओल आहे की नाही तिथपर्यंत घे. तिथनं कडवून वडत की काकरी घे ग इथपर्यंत. हा इथनं घेन. तर चाललंय बघा तिचं काम. तिला आता हेच टायमिंगला वेळ भेटतोय बघा. जास्त घालू नको, थोडी हे कर. तर आपलं खोडवं पण कसं फुटलंय सांगा. खोडवं बघा आपलं कसं फुटलंय. परवा दिवशी पाणी लावलं होतं तर किती वाळलंय बघा. ऊन पडतंय ना जास्त, त्यामुळं मस्त असं फुटलंय खोडवं, आहे का. आणि सूर्य हो का मावळलाय, कसं मस्त दिसतंय बाईक माग त्या झाडात. यावर आता प्रिन्सला घेऊन फिरायचं म्हणजे लय अवघड झालं, आहे ना दादा. म्हणाव रानात आलोय, कोथिंबीर लावते आमची मम्मी, आहे का. तसंच लाव, असं काकडी टाकून. आणि एका ठिकाणी असं तसंच लाव, कडव जा. असं एका ठिकाणी थोडं असं टाकून टोकते. टोकल्यागत, मग टोकल्यागत कर, पण वलीत कर. हा कडपर्यंत घे, कडपर्यंत जाऊ दे. एकाच बाजूला ना. हा टोकायला आलेस का, दादा या म्हणाव रानात. कसं वातावरण आहे बघा, आहे का. सूर्य त्या झाडाच्या वर होता, जबरदस्त असं दिसत होतं. गेला बघा, हळू लगेच गेला. तर ही कोण आले बघा, मुलगी. हाय कर, हाय. नाव सांग. माझं काय नाव माहित नाही काही. सांग की. अक्षता. संपूर्ण नाव अक्षता गोविंद म्हटले. तू इकडे कशी काय आता आली? म्हणलं तुम्ही व्हिडिओ करायला लागलाय म्हणून आली. होय. शाळेला कितवीला आहे? 8वीला. बरं चालते. परीक्षा झाल्या का? नाही अजून. नाही. चालू आता कधी होणार? 1 मार्च. सकाळ शाळा चालू झाल्या का? प्रिन्स काय चाललंय? कोण आले बघा की. दीदी आले की. ए दीदी आले की दीदी.
तो काय म्हणते दीदी बघ, दीदी काय म्हणते बघ प्रिन्स, ए दीदी काय म्हणते प्रिन्स बघ की बाळा, ए शान्या वर बघायचं, वर बघायचं. नमस्कार मित्रांनो, तू कधी म्हणणार नमस्कार मित्रांनो, माझा बर्थडे कसा झाला तुम्ही बघितला का व्हिडिओ मला माझ्या बर्थडेचा? माझं मामा आलं होतं केक घेऊन, माझं मित्र आलं होतं सगळं वाढदिवसाला. सांग सांग की कधी सांगणार तू, कधी सांगणार? आगाव आवर लवकर आता. मित्रांनो खोडवं कसं फुटलंय काय बघा की, खोडवं का हळू हळू कसं फुटायला लागले बघा, कसं कोंब्याला लागले. आता आपण पाणी पाजून घेतलंय, लागवड वगैरे काय टाकलेलं नाही काय नाही बघा, तरी सुद्धा मस्त असं का नाही खोडवं फुटलंय. आणि बारीक बारीक हो काही असे कोंब्याला लागली ती हो काही आहे का. आणि परवा दिवशीच मला ते 2-3 दिवस झालं पाणी लावलं होतं, मला ते 3 दिवसापूर्वी पाणी लावलं होतं. 3 दिवसात हो का किती वाळलं आहे का. इथं खाली एवढ्या खाली ओल आहे बघा आहे का. 3 दिवसात लगेच वाळलं. आणि त्या दिवशी काय आपण कोथिंबीर वगैरे काय रानात टाकली नाही, मेथीची भाजी टाकली नाही, गडबडीतच पाणी चालू केलं होतं. तर आता म्हटलं टाकूया, म्हटली प्रियंका आता टाकूया, तिची आता लक्षात आलं. म्हटलं चला. तर ती मैत्रीण प्रिन्सची बघा, प्रिन्सला घेऊन बसल्या मांडीव, कसं घेतलंय बा. त्याला घ्यायचं म्हटलं की सगळं अवघड आहे. दादा सरळ बसायचं. ए तिला कधी दिलं तर मी होतोय प्रिन्स बघ. तर हो काही ना काय केलं, कसं केलं बघूया. टोकलीस मी थोडी थोडी टाकलीस का? थोडी थोडी होय, थोडी थोडी म्हणजे एवढी टाकली. जास्त होते का? पलीड त्या बाजूला, ह्या बाजूला जाऊ का? हे पण आपलीच आहे. हा जोडवी माझे पाया चिखलाबरोबर जातात का काय? पायातून निघून जोडवी जातील चिखलात. तर किती मस्त असं वातावरण आहे बघा. हे आपलं घर इकडं आहे, तुम्हाला माहितच आहे. तिकडे एक रस्त्यावर एक मैत्रीण बघते त्या अक्षदाची. कोण आहे? तर बघा अशा प्रकारे कोथिंबीर आहे, धन आहे ते पेरून झालेलं आहे. आमची लागण आहे त्याच्यामध्ये आम्ही हे धन पेरलं. आता आपण बघतो की बाजारात येतं असं कोथिंबीर वगैरे, पण त्याच्यावर केमिकल पण मारलेले असतात. आणि केमिकलचं खाणं खूप शरीराला कणे अपायकारक असतं. मग हे नॅचरल असतं. आणि बरेच शेतकरी असे करत असतात प्रयोग की शेतामध्येच माळवं करतात. तसा प्रयोग आम्ही पण नेहमी शेतामध्ये करतो की वांगी म्हणा, कांदे म्हणा, कोथिंबीर, मेथी असं आम्ही लावत असतो. ही कोथिंबीर आहे 8-10 दिवसामध्ये तिची छोटी छोटी रोपं दिसायला लागतील. आणि 25 ते 30 दिवस लागतात कोथिंबीर पूर्ण आपण वापरतो ना तशी वापरण्यासाठी येण्यासाठी. तर तुम्हाला तो पण आम्ही व्हिडिओ दाखवतो की ज्यावेळी 8-10 दिवसामध्ये ते कोथिंबीर छोटी छोटी उगवायला लागेल ती. त्याच्यामुळं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. थँक्यू.